मग बघा इथं आता क्वेश्चन नंबर 6 मधलं सेकंड काय दिलेलं आहे, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन y इज इक्वल्स टू विथ द ब्रॅकेट ऑफ 1 प्लस dy बाय dx रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऑर्डर आणि डिग्री दोन्ही पण फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग बघा सोल्युशन, गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, y इज इक्वल्स टू ब्रॅकेट ऑफ y प्लस ब्रॅकेट ऑफ dy बाय dx रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. मग बघा ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करताना काही प्रॉब्लेम नाही, पण डिग्री जरी फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला दोन कंडिशनपासून डिफरन्शियल इक्वेशन फ्री करावं लागतं. तर पहिली कंडिशन आहे रॅडिकलची. तर बरं ठीक आहे. तर मग रॅडिकल फ्री, मग इथं लिहायचं रॅडिकल फ्री आणि फ्रॅक्शन फ्री. म्हणजे बघा इथं काय आहे की जी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे ती डिनॉमिनेटरला नसली पाहिजे. मग ती डिनॉमिनेटरची न्युमरेटरला नेलं काय करावं लागेल, मग इथं आता बघा इकडे ही डिनॉमिनेटरला इकडे गेलं काय होणार, न्युमरेटर जाणार पण मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. मग ब्रॅकेटमध्ये y इंटू डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. इज इक्वल्स टू काय येणार, ब्रॅकेट ऑफ y प्लस dy बाय dx रेस टू 2 रेस टू 3/2. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे, फ्रॅक्शन आहे, रॅडिकल आणि फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. मग आता याला जर आपल्याला रॅडिकल फ्री करायचं असेल तर काय करावं लागेल, स्कोअरिंग ऑन बोथ साईड. मग इथं लिहायचं स्क्वेअरिंग. आता बघा इथं बाय 2 आहे म्हणून आपण स्क्वेअरिंग करू इथं बाय 3 असतं तर आपल्याला 3 म्हणजे क्यूब घ्यावा लागला असता. इथं जर 6 असतं तर 6 पॉवर घ्यावं लागले. ठीक आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. ठीक आहे. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर केलं इथं काय होणार, मग बघा इकडच्या साईडला होणार y इंटू, बघा इथं काय होणार yचा स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर रेस टू 2. ठीक आहे. इथं हा ब्रॅकेट द्यायची गरज नाही. आणि इकडच्या साईडला काय होणार y प्लस ब्रॅकेटमध्ये dy बाय dx चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथं काय येणार 3/2 आणि इंटू 2 येणार. मग हा 2 कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय राहिलं फक्त yचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर रेस टू 2 इज इक्वल्स टू, मग बघा हा स्क्वेअर कॅन्सल झाला, ब्रॅकेट ऑफ y प्लस dy बाय dx चा स्क्वेअर रेस टू काय आलं 3 आलं. ठीक आहे. मग आता बघा ही जी डिफरन्शियल इक्वेशन आहे रॅडिकल फ्री पण आहे आणि फ्रॅक्शन फ्री पण आहे. ठीक आहे. तर मग आता याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म घ्यायची. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म कोणती आहे, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म आहे ही आहे बघा. ठीक आहे. हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म कोणती आहे, ही टर्म दिलेली आहे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म. ठीक आहे. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म किती आहे, इथं लिहायचं हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म. हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म किती आहे, डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर रेस टू 2 आहे. ठीक आहे. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मचा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती आहे, मग बघा त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्डर म्हणतो. मग ऑर्डर इज इक्वल्स टू हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती इथं 2 आहे आणि हायेस्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर किती आहे तिलाच आपण काय म्हणतो, डिग्री म्हणतो. ठीक आहे. मग डिग्री इज इक्वल्स टू किती आहे 2 आहे. म्हणजे ऑर्डर पण 2 आली आणि डिग्री पण किती आली 2 आली. बघा ऑर्डर 2 डिग्री 2. तर हा 3 मार्काचा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये डिग्रीच्या दोन कंडिशन राहत्या, रॅडिकल फ्री आणि फ्रॅक्शन फ्री करायचं. ठीक आहे. तर आपण इथं फ्रॅक्शन फ्री करायसाठी हा डिनॉमिनेटरला होता ही डेरिव्हेटिव्ह टर्म ती इकडे नेली मल्टिप्लाय केली. आणि रॅडिकल फ्री करायसाठी इथं 3/2 म्हणजेच काय रॅडिकल आहे. ठीक आहे.
मग रॅडिकल फ्री करायसाठी आपण काय केलं, इथं स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडला. ठीक आहे, मग स्क्वेअरिंग केल्यानंतर ना रॅडिकल पण निघून गेलं आणि फ्रॅक्शन पण निघून गेलं. ठीक आहे, मग इथं हायेस्ट डेरिव्हेटिव्हची टर्म होती डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर रेस टू 2 आणि ऑर्डर आणि डिग्री किती आली, मग दोन्ही पण 2 आली. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट सॉल्व करू.